शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळीजवळ ही घटना घडली। यात राम खाडे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला। 10 ते 15 जणांनी जीवघेणा हल्ला केला। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। दरम्यान अजूनही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। नातेवाईक सध्या प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत। आम्ही ज्यावेळेस तिथून बाहेर निघालो केच जे गाडीत बसताना ते किशोर मुळे म्हणून त्यांच्यावर अटॅक झाला। ते आरडायला लागल्याच्या नंतर तोवर माझ्यावर अटॅक झाला आणि तोपर्यंत मग आम्हाला हाणत म्हणजे रॉड, कोकरी आणि पिस्टन असे त्यांच्याकडे हत्यार होते। किती लोक आलेले होते? ओळखीतले कोणी होतं का काय? नाही, ओळखीचं कुणीही नव्हतं। पूर्ण चेहरे बंद होते आणि 10 ते 12 लोक होते सगळेजण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी एबीपी माझाशी संवाद साधला। त्यावेळेला त्यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। सध्या त्यांच्यावरती पुण्यातील एका रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे। सध्या मी आष्टी येथील राम खाडे यांच्या घरी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता राम खाडे यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे। त्यांच्या पत्नी देखील आपल्या सोबत आहेत। नेमकं या संपूर्ण घटनेमागचं सत्य काय आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यांची आई देखील या ठिकाणी आहे। पहिले सुरुवात त्यांच्या पत्नीला विचारूयात। ताई, नेमकं काय घटना घडली होती? तुम्हाला माहिती कधी मिळाली या संपूर्ण घटनेची आणि काय नेमकं सत्य आहे? संपूर्ण माहिती ते 2:30 वाजता इथून गेले होते, नगरला गेलते। तिकडून जीवघात हल्ला झाला त्यांच्या। मला 9:15 वाजता फोन आला ते राम खाडेवर यांचा हल्ला झालाय म्हणून। मग मी पूर्णपणे घाबरले होते। त्याच्यात 2 शब्द चांगले थांबा मावशी, काय झालं? मी खूप घाबरले होते। मग मी दुसऱ्या माझ्या भायांना फोन केला, ते आष्टीला गेलेले होते। तिथून मग ते आले, मग ते गेले नगरला परत। पण ते इथून मागं पण बऱ्याच वेळेस हल्ले झाले त्यांच्यावर। मग जीव घेण्याचाच हल्ला झाला होता इथून मागं पण, पंचायत समितीमध्ये आणि आष्टीला पण घरी झाला होता। मात्र काल रात्री नेमकं काय झालं होतं? काल ते किती जण होते सोबत? तिकडनं कुठलं नेमकं? 10-15 जण होते असं माहिती भेटली। म्हणजे मी काही तिथं नव्हते, पण असं सांगते ते त्यांच्या सोबत आहेत ना, ते सांगते 10-15 जण होते म्हणून। काही फोनवरती बोलणं झालं? माझं 7 वाजता फोनवर बोलणं झालं तर कधी येतात म्हणून ते म्हणले 9:30 पर्यंत येईन। तर मी 9:30 वाजता फोन नाही केला, मला 9:15 वाजता फोन करायचा। तेव्हाच मला दुसरीकडे एक नगरहून फोन आला, तुमच्या मिस्टरांना असं असं झालंय म्हणून। मग मी दुसरीकडे फोन केले तर मग मला कुणीच खरं सांगत नव्हतं। मग तिथून नंतर मला फोन यायला लागले दुसरे। याच्या आधी कधी झालं होतं असं? याच्या अगोदर 5-7 वर्ष झालं 2दा हल्ले झालेले त्यांच्यावर। आता काल ज्यावेळेस ते तिकडनं येत होते त्यांच्या सोबत नेमकं कोण कोण होतं? दीपक खिळे आणि परमेश्वर नागरगोजे आणि गणीभाई एक होते आणि मुळे एक होते, मुळे वकील। कशासाठी गेले होते नगरवरून? ते त्यांना वापस जायचं होतं गणीभाईला आणि त्या दीपक खिळ्यांना, आणि यांना इकडे यायचं होतं गावा आष्टीला, या 3 जणांना। आणि ते 2 जण तिकडं आष्टी नगरला जाणार होते। मग तेवढ्याच त्यांचा हल्ला, तिथं जेवण्यासाठी थांबले होते, जेवून उठले आणि त्यांच्या गाडी मागं लपलेले होते, तोवरच त्यांच्यावर हल्ला झाला। कुणी केला होता? काय माहिती मिळाली? म्हणजे माहिती अशी आहे, इथून मागं घोटाळे काढतात ना आमचे साहेब, ते घोटाळ्याचं कारणच मागचं सुरेश धसच करतो। हे आमच्या पहिल्यापासून आम्ही त्यांनाच कारणीभूत ठरतो, कारण की तेच घडून आणतात यांच्यावर घटना कोणती पण। इथून मागं बी सुरेश धसनीच केलेलं आहे, आमच्या घरात येऊन मारलेलं आहे त्यांना। आष्टीमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा। काल असं काय झालं होतं की त्यांच्यावरती? ती बातमी होती बघा एक, ती काल बातमी होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर ज्या पाटील हॉटेलसमोर हल्ला झाला त्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे। सुनील भोंगळनं पाहूया। बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावरती अहिल्यानगरच्या मांदळी येथील
पाटील जे हॉटेल आहे त्याच्या समोर 10 ते 15 जणांनी हल्ला केलेला होता, त्याच ठिकाणी आपण आहोत. आता या ठिकाणी जर बघितले तर गाडीच्या काचा ज्या आहेत तर त्या पडलेल्या आहेत. रात्री खरं तर 8:30 ते 9च्या दरम्यान हा हल्ला झाल्याची जी आहे माहिती आहे. आणि या हल्ल्यामध्ये राम खाडे यांच्यासह त्यांचे इतर 5 ते 6 सहकारी जे आहेत तर ते जखमी झालेले आहे, ज्यामध्ये अंबादास खेळे, दीपक खेळे, परमेश्वर नागरगोजे आणि किशोर मुळे यांचा देखील समावेश आहे. खरं तर राम खाडे हे गंभीर जखमी आहेत. त्यांना सुरुवातीला नगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होतं, त्यानंतर त्यांना पुण्याला खासगी रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे. इतरांवरती नगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. खरं तर हा हल्ला जो आहे तर तो राजकीय द्वेषातून झाला असल्याचा आरोप हा जखमींनी केलेला आहे. या संदर्भामध्ये अद्याप तरी पोलिसांमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या घटनेनं एकच खळबळ जी आहे तर ती उडालेली आहे. एकूणच आता या प्रकरणामध्ये नेमकं काय पुढे येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, मांदळी, अहिल्यानगर. राम खाडेंवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया. राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यामध्ये येत होते. 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं राम खाडेंची गाडी अडवली. हल्लेखोरांच्या हाती तलवार, पिस्तूल आणि सत्तूर होते. राम खाडेंच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. राम खाडेंवर तलवार आणि लाठ्यांनी हल्ला चढवला. हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम खाडेंसह त्यांचे 3 सहकारी देखील हल्ल्यात जखमी झाले. ज्यांच्यावर हल्ला झाला ते राम खाडे कोण आहेत तेही पाहूया. राम खाडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात ते सक्रिय आहेत. सुरेश धस आणि गोपीचंद पडळकरांवर त्यांनी अनेकदा गंभीर आरोप केले. आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातही त्यांनी आवाज उठवला. राम खाडेंच्या मारहाणीचा जयंत पाटलांनी निषेध नोंदवला. रामभाऊ खाडे गेल्या अनेक वर्षांपासून शासनातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करतायत. मध्यंतरी त्यांनी आष्टी तालुक्यातील विविध देवस्थान इनाम जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका होता, म्हणून आपणच मुख्यमंत्र्यांकडे खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. मात्र आता गांभीर्यानं लक्ष देत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं जयंत पाटलांनी म्हटलंय. राम खाडेंवर हल्ला करणाऱ्यांना पकडलं पाहिजे. खासदार बजरंग सोनावणेंनी तशी मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं सोनावणे म्हणाले. आमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमच्या पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्लेखोरांना तात्काळ पकडलं पाहिजे आणि याचा सूत्रधार कोण आहे हा सुद्धा बघितला पाहिजे. त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पण बोलणार आहे. एसपी साहेबांना सकाळीच बोललो. मी लवकरात लवकर त्यांच्याशी बोलणार आहे. सर्व माहिती घेऊन जी काय कारवाई पाहिजे ती कारवाई त्या भ्याड हल्ला करण्यावर झाली पाहिजे आणि जे कोणी याच्या पाठीमागे याला सुद्धा पकडलं पाहिजे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही आपण पाहूया. असं कोणालाही मारहाण करणं, तक्रार केली म्हणून मारहाण करणं असेल तर त्याच्यावर रितसर कारवाई झाली. भले ते सुरेश धसांचे लोक असतील किंवा सुरेश धस असतील. तक्रार करणं काय गुन्हा आहे, पाप याच्यातला भाग नाही. कोणी करू शकतं. उद्या मी करू शकतो किंवा माझ्या विरुद्ध कोणी करू शकतं. म्हणून काय त्याच्यात फार मारहाण करावी असं मला वाटत नाही. मी काय म्हणतो, सामान्य माणूस असेल, नेते सोडू दे, असेल नाही तर नसेल, पण सामान्य माणूस जरी असला तरी त्याचं संरक्षण, जीविताचं संरक्षण करणं हे सरकारचं, पोलिसांची जबाबदारी आहे. जो कोणी त्या खांडेवर अशा पद्धतीनं हात उचलत असेल त्याच्यावर कारवाई करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.